नमस्कार मंडळी, मी सुबोध. माशाचं वार नसलो ना का असा काहीतरी चुरचुरीत खायसारख्या वाटतात. तर ह्या बघा, आम्ही आज बनवतो बेसनाची पोळी. तर त्याच्यासाठी एक मोठं कांदो कापून घ्यायचो, मिरची घ्यायची तुमका तिखट होय तितकी. आणि हे बघा असं ना 4-5 चमचे असा बेसन घ्यायचा आणि त्याच्यात जराशी टाकायची हळद आणि चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं. असे केलात ना एकदम भारी लागतं. असे करून खाऊन बघा. आणि बघा ह्याच्यात पाणी घालून ना व्यवस्थित ना असा बॅटर तयार करून घ्यायचा. हे बघा जास्त जाडही नाही पातळही नाही. आणि ना ह्याच्यात टोमॅटो सॉस घालायचा. त्यानं एक ना वेगळी मस्त टेस्टी चव येतं. हे बघा असं जास्तही घालू नको, थोडा चवीपुरता घालायचा, नाही तर आंबट जाईल. टाकायचा तोपर्यंत इकडे गॅस चालू करायचं, वरती ठेवायचा एक पॅन आणि त्याच्यावर ना जरासा तेल टाकायचं. एकदम चुरचुरीत खाऊ पण मस्त. 2-4-5 कितके खाशाल. डाळ बी असली ना का त्याच्यावर मस्त. हे बघा तेल व्यवस्थित गरम झाला ना का वरती असं पोळीच्या आकाराचं टाकून घ्यायचं पोळं. आणि जरा वेळ वरती ना झाकण लावून ठेवायचं, म्हणजे कसं वरच्या साईडीन तर बरा शिजता व्यवस्थित. हे बघा व्यवस्थित शिजायला येतो का असं परतून घ्यायचं, दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं. काही एक डकाचं वगैरे काही एक नाही, असं केलास ना व्यवस्थित एकदम येतो भारी. हे बघा 1-1.5 मिनटं